अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी गडकिल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव इथं असलेल्या धर्मवीर गडावर खासदार लंके यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम पार पाडली। यावेळी किल्ल्यातील स्वच्छतेसह झाडांना रंगरंगोटी देखील केली। या स्वच्छता मोहिमेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील सहभाग घेतला आणि धर्मवीर गडावर स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छता केली। शिवजयंतीपासून गडकोट किल्ल्याच्या स्वच्छतेची मोहीम सुरू केली असून आता मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला असल्याचं खासदार लंके यांनी म्हटलंय। मी खासदार आमदार यापेक्षा मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, धर्मवीर संभाजी महाराजांचा मावळा आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यामुळे मी काम करतो मावळ्यासारखं। इथं कोण नाही, हे पदवीत कोण नाही, अनेक आमदार आहेत, अनेक खासदार आहे। इथं आपण सगळ्यात पहिलं कोण आहे, आपण एक कार्यकर्ता आहे आणि शिवरायांचे आपण मावळे आहोत। कारण ह्या वास्तू जर अखंडितपणे राहिल्या तर राजे महाराजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवरायांचा इतिहास अनेक पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी टिकून राहिला पाहिजे। यासाठी ह्या वास्तू जतन राहिल्या पाहिजे आणि ही धर्मवीरगड बहादूरगड ही वास्तू युवकांसाठी नव्हे अखंड हिंदुस्थानासाठी स्फूर्तिदायी आहे आणि हे पवित्र स्थान आहे। या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचा काही कालखंड संघर्षाचा कालखंड या ठिकाणी गेलेला आहे, म्हणून ही वास्तू एक स्फूर्तिदायी आहे। आता यानंतरचा किल्ला आमचा रायरेश्वर, पुढल्या महिन्यात रायरेश्वर, ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि ती सत्यात उतरवली, तो किल्ला आमचा पुढल्या महिन्यातला आहे। तर खासदार लंके यांनी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला। राज्यभरातून शिवप्रेमी आणि कार्यकर्ते या स्वच्छता मोहिमेत सहभागी होत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय। खासदार निलेश लंके यांनी मागच्या शिवजयंतीला 19 तारखेला गडकोट संवर्धनाच्या मोहिमेची घोषणा केली। त्यांनी स्वतः हातात खराटा घेऊन गडकोट किल्ले स्वच्छ झाले पाहिजेत, त्यांचं संवर्धन झालं पाहिजे ही भूमिका घेऊन कामाला सुरुवात केली आणि बघता बघता हजारो मावळे आज त्यांच्या या गडकोट संवर्धन करण्याच्या स्वच्छतेच्या मोहिमेत आज सहभागी होत आहेत। महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातून हे आमचे मावळे आज या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी आज आजच्या दिवशी या रविवारी त्यांनी बहादूरगड म्हणजेच धर्मवीर गड या गडाच्या संवर्धनासाठी स्वच्छतेची मोहीम हातात घेतलेली आहे आणि आज आपण बघताय शेकडो तरुण आज या मोहिमेत सहभागी आहेत। खासदारांनी देखील सगळी झाडं स्वतः रंगवून काढलेली आहेत, स्वतः खुरपं घेऊन भिंतीवर उगवलेली झाडं तोडण्याचं काम देखील ते स्वतः करतायत। अनेकांनी त्यात सहभाग दाखवलाय, पण त्यांनी पुढाकार घेतला। पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला निमंत्रण दिलं, मी त्यांचे आभार मानतो की या मोहिमेत अनेक जण सहभागी झालेत। त्यांनी निमंत्रण देऊन आज या ठिकाणी मला उपस्थित राहण्याची संधी दिली।